You're watching Ahmednagar City Channel. आवास फायनान्सच्या अन्यायाविरुद्ध पीडित कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। अहमदनगर येथील सुधाकर बाळू कदम यांनी आवास फायनान्शियर्स कंपनीकडून घेतलेल्या गृहकर्जावर मोठा अन्याय झाल्याचा गंभीर आरोप केलाय। सुधाकर कदम यांच्या मते कंपनीने कर्ज रक्कम आणि कागदोपत्री रकमेतील जवळपास 4,65,000 रुपयांची तफावत केली आहे। पीडितांनी सन 2022 पासून वेळोवेळी पत्रव्यवहार करून कर्जाची माहिती मागितली, परंतु कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही। या प्रकरणी ग्राहक मंचाकडेही दाद मागण्यात आली, पण आवास फायनान्शियर्सचे प्रतिनिधी एकदाही हजर झाले नाहीत। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशावरून त्यांच्या घराची जप्ती करण्यात आली। सुधाकर कदम यांनी आरोप केलाय की ही प्रक्रिया एकतर्फी झाली असून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधीच दिली नाही। तसेच कर्ज वसुलीसाठी कंपनीने मानसिक छळ केल्याचा आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केलाय। या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा म्हणून कदम कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले की उपोषणादरम्यान होणाऱ्या परिणामांसाठी प्रशासन आणि आवास फायनान्शियर्स कंपनी जबाबदार राहील। 2020ला आवास फायनान्सकडून मी 25 लाख रुपये मागले, त्यांनी माझ्या नावावर 26,70,000 रुपये टाकले। त्याने मला 22,05,040 रुपये दिले व त्याच्या आधीपासून मी लोन घेतलं, तसे त्यांना वेळोवेळी हप्ते भरत होतो। परंतु देशात कोरोनाची महामारी आली, त्यात पूर्ण माझं कुटुंब आजारी पडलं। त्याच्यात माझे वडील गेले, मी स्वतः माझा 24 कोर होता, तिथे सिव्हिलला ऍडमिट होतो। तरी सुद्धा म्हणजे 4/6/2021चा सरकारचा नियम असताना बा कोणाकोण 6 महिने हप्ते नाही घ्यायचे का कर्जाचं हे नाही मागायचं, ते सिव्हिल घरी जाऊन माझ्या आई पोरांना धमकी द्यायचे, कुठं घरात लपून ठेवलं का, हे केलं का। मग त्यांनी सांगितलं सिव्हिल मध्ये, ते सिव्हिल मध्ये आले, हप्ता भरावाच लागेल म्हणे, ते सरकारला आम्ही मानित नाही का काय नाही। त्यांनी माझ्याकडून 26/8/2021ला हप्ता घेतला। त्या धास्तीने 5/9/2021ला माझी मंडळी गेली। सदस्य त्यांच्यावर मनुस्मृतीचा गुन्हा दाखल करावा, एवढीच माझी मागणी। माझा मुलगा आणि सून इथं दवाखान्यात ऍडमिट होते, माझी नातून मी घरी होते। तर ते फायनान्सवाले यायचे, धमकी द्यायचे आम्हाला का तुम्ही लेक सून घरात लपून ठेवले का कुठं लपून ठेवले ते सांगा, नाही तर तुम्हाला बाहेर काढू, तुमचा संसार फेकून देऊ बाहेर। मी म्हणलं आम्ही लपून कशाला ठेवायचं, ते दवाखान्यात आहे, कोणत्या दवाखान्यात आहे सांगा म्हणे। मग आम्ही सांगितलं सिव्हिलला आहे दवाखान्यात। मग ते इथं आले, त्यांच्यामुळं माझी सून गेली, तर येऊन धमकी दिली, हे केलं त्यांना। माझी सून गेली, माझ्या मुलाचा संसार रस्त्यावर आला। तेव्हा आम्हाला न्याय पाहिजे नाही, आम्हाला न्याय पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, नगर।